मित्र ओलिया आणखी एक मोठ्या सामन्याकडे बिग मॅच चेरोबागोन बी आणि विकी स्पोर्ट्स कुक्षे या दोन संघादरम्यान आपण जरा अग्रजा पिंपळासचा आयोजित अग्रजा चषक बघितला होता. त्या चषकामध्ये निश्चित पॉवर शेलार, चेरोबा कोणबी आणि विकी स्पोर्ट्स कुक्षे या तीन संघांनी सेमीफायनल मध्ये धडक मारली आणि तिन्ही संघांचं चांगलं प्रदर्शन राहिलं होतं. क्रिकेट फर्स्ट क्लास अग्रजा चषक पिंपळास ज्याला मी टायटल दिलं होतं त्या चषकामध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट या तिन्ही संघाने खेळलं होतं. चेरोबा कोण बी संघाने विजेतेपद पटकावलं होता आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये आपलं अकाउंट ओपन केलं होतं. त्या चषकाद्वारे त्या संघाला आपण ऍक्शन मध्ये पाहतोय. विकी स्पोर्ट्स कुक्षे या संघाने त्या चषकामध्ये सेमीफायनल पर्यंत चांगलं प्रदर्शन केलं होतं. तर या सामन्याकडे पहिलं पावरचं षटक घेऊन येतो गोलंदाज बबलू. यावेळी मध्ये सरळ ब्लॅकने चेंडू टोलवला जातोय. थोडस खराब क्षेत्राची मागलं चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळते. 2 धाव मिळतात फलंदाजाला. या 2 धावने अकाउंट ओपन होत आहे चेरोबा कोण बी या संघाचं. परेश महाजन आणि रवी देशले ही सलामी जोडी मैदानात. यावेळी मात्र एकाच लाईन खेळण्याचा प्रयत्न पंचांचा वाईटचा शब्द अवांतर धावाच्या रूपाने धावसंख्या सिंगल निवडून होते ते 3-2. हुक करण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स होतोय. सरळ चेंडू निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आपण जो सामना बघतोय चेरोबा कोण बी विरुद्ध विकी स्पोर्ट्स कुक्षे या दोन बलाढ्य संघादरम्यान. पडघा परिसरातील विकी स्पोर्ट्स कुक्षे हा संघ आहे. मात्र त्या संघाचं चांगलं प्रदर्शन राहिलेलं आहे. फर्स्ट ओव्हर ऑफ प्रोग्रेस मुंडरायांकडनं पुन्हा एकदा बबलू गोलंदाजी मार्कवर. अक्रॉस द लाईन सप्पल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुटवर जाऊन चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नव्हता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. एक्सप्रेस डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चितच पहिल्या फलंदाजाला दगडच्या आसऱ्याला जावं लागलं असतं. मात्र सुदैवाने फलंदाज जो वाचला जातोय. एक चिकी धाव पूर्ण करतो फलंदाज. एका धावने धावसंख्या वाढून होते ती 3. एक्सप्रेस डिलिव्हरी पुन्हा एकदा अति वेगाने टाकलेला चेंडू सरळ निघून जातोय एस्ट्रेच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. यावेळी पुन्हा एकदा बेट होते फलंदाज. पुन्हा एकदा 34 धाव पूर्ण करतात. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढवते ते 4. एकदम संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते चेरोबा कोण बी या संघाचे. विकी स्पोर्ट्स कुक्षे संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकल्यानंतर जो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आतापर्यंत एक योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिल्या षटका समाप्तीनंतर आपण धावपळकर नजर टाकली तर धावपळकर धावा दिसतात बिनबाद 4. हेमंत मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर हेमंत मिटकर आपणास विनंती असेल आपण संपर्क साधायचा आहे. हेमंत मिटकर. दुसरी षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो पाहतोय. भोई पाडेल ती स्पर्धेत बेस्ट बॉलरचा पारदर्शक पटकावला होता गोलंदाज मयूर याने. उत्कृष्ट गोलंदाजी केली होती.
यावेळी मात्र सीधा ब्लेडने चेंडू ठेवला जातोय. डीप मधून शत्रू चेंडू झेपावतोय. वाईट ऑफ लॉंग ऑन मध्ये तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी असल्या फलंदाजा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फक्त सिंगल एवढं होते ते 5. यावेळी एक्सप्रेस डिलिव्हरी अतिशय वेगाने हाताळला गेलेला चेंडू. संत सुरुवात लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आली नाही या सामन्यामध्ये. निश्चित चेरोबागोन बी या संघाला ग्रामीण क्रिकेटमध्ये नंबर 3 वर रँक करत आहे 2 कपसह. याने मात्र फुलटॉस घेऊन चेंडूला स्लोन केलेला आहे. सरळ चेंडूला भिरकावून दिला तर वाईड ऑफ लीड अगेन्स्ट षटकार. याला पुन्हा एकदा चेंडूला याही मात्र झेलला सोडला जातोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या उडवून होते ती क्रिकेटमधील अशुभ आग्रा धावपळावर झळकला जातोय 13. लागवून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट होते फलंदाजचा. दुसरे षटक मार्गस्थ आपण पाहतोय. दुसऱ्या षटकावर गोलंदाज मयूर. पहिल्या षटका बबलू याने उत्कृष्टरित्या हाताळलं होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली होती. केवळ 4 धावा दिल्या होत्या प्रतिस्पर्धी संघाला. यावेळी इनसाइड आउट बॅकवर्ड कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी मिळते. अशा प्रकारे धावसंख्या वाढवतात 14. 2 षटकांची संमती 2 षटकांची संमती 7च्या सरासरीने नाणेफेक हल्ल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना चेरोबा कोण बी या संघाने आपल्या धावफलकात धावा झळकलेल्या आहेत ते 14. प्लीज वेळेच्या वरतीच लगेच सहकार्य करायचं आहे. टीम मीटिंग करायची नाही प्लीज. पुढचं षटक टाकण्यासाठी लगेच तयार राहायचंय गोलंदाज. अजूनही एक सामना खेळवायचा आहे. कृपया वेळेच्या वरतीच सहकार्य करायचं आहे. तिसरी षटक घेऊन येतो गोलंदाजा बंटी मुंडेरा यांकडनं. सामनाकडे फलंदाज रवी देसले. यावेळी मात्र हेलिकॉप्टर डिलिव्हरी. पंचांचा 9चा इशारा. 1+1 2 धावा मिळतात फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि फ्रीट असणार आहे. पण या फ्रीटचा कशा प्रकारे फायदा उचलतोय फलंदाज रवी. दूरवर फैलवलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. अजूनही 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट थर्ड मॅनला जे 2 क्षेत्ररक्षक आहेत ते 30 सर्कलमध्ये सिंगल डबल अडवण्यासाठी तैनात केलेले आहेत. आणि इथे सर्व क्षेत्ररक्षक जे आहेत ते दूरवर खोलवर पसरलेले आहेत. तिसरं षटका मार्गस्थ. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिमार चेंडू. पंचांचा 9चा इशारा येतोय. आणि अशा प्रकारे या गोलंदाजाला मात्र आता गोलंदाजी
करता येणार नाही. फलंदाजाला दुखापत करण्याच्या हेतूने अशी गोलंदाजी गोलंदाज मार्फत केली जाते. 1932 मध्ये मित्रांनो डॉन ब्रॅडमन याला रोखण्यासाठी जो भन्नाट फॉर्म मध्ये त्या इंग्लंडच्या गोलंदाजाने अशा प्रकारची गोलंदाजी करायला सुरुवात केली होती. आणि त्यावेळी मात्र मैदानामध्ये जवळ 33,000 प्रेक्षक जे होते, त्या 33,000 प्रेक्षकांनी इंग्लंड संघाचा निषेध करताना फल्लांचा आणि बाटल्यांचा मारा मैदानामध्ये केला होता. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. फलंदाजांना अजूनही सुवर्ण संधी आहे. रिप्लेस गोलंदाज येतोय आकाश. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 17. तिसरे षटक मार्गस्थ आहेत. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी फलटा चेंडूला हुक केलेला आहे फ्लाइंग लेग क्षेत्रामध्ये. पंचांचा 9चा इशारा आणि अशा वेळी 5 धाव मिळालेल्या आहेत. धावसंख्या 5 ने वेगाने वाढते. धावसंख्या होती 22. मराठीमध्ये का मन आहे प्रमोद पाटीलला, घर फिरले की घराचे वासे फिरतात आणि त्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते परिस्थिती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची. इथे वासे नाही तर कवले पत्रे सर्व फिरलेले आहेत सुभाष धुमाल. यावेळी मात्र बॉलर बॅक स्ट्रेट डाऊनचा फटका होता. फॉल्स मध्ये उत्कृष्ट डायरेक्ट हिट केला जातो आणि फलंदाजच काम इथे होतोय मात्र फिट. फलंदाज परेश महाजन मात्र बाद होते. करे कोई और भरे कोई, किसी की करनी और किसी की भरनी. बघितलं होतं नक्कीच यॉर्कर लेन्थचा चेंडू होता. बॉलर बॅक ड्राईव्ह केला होता, मात्र तारीफ करावी लागेल गोलंदाजाचे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं आणि थेट पेक केली होतं नॉन स्ट्राईक एंडला. परेश मात्र जाळ्यात अडकतोय आणि पहिला फलंदाज बाद होतोय चिरबकोण बी संघाचा. नवीन फलंदाज वन डाऊनला खेळण्यासाठी आलेला आहे चिरबकोण बी संघाकडून मंगेश. दिवा स्पोर्ट दिवा संघाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम अजय भैर. यावेळी मात्र हेलिकॉप्टर डिलिव्हरी. पुन्हा एकदा खराब बिमार चेंडू. पंचांचा 9चा इशारा येतोय. सुभाष धुमाल एकाच इनिंग मध्ये दुसऱ्यांदा हा गोलंदाज चेंज होणे पहिलीच घटना असेल. फिट आणि अशी घटना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडलेली आहे. ज्ञानेश्वर चिकणे वेस्ट इंडिजच्या 3 गोलंदाजांनी मिळून एक षटक पूर्ण केलेलं आहे. या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकमेव घटना आहे. त्यामध्ये क्रिस गेल या गोलंदाजाचा समावेश होता. आणखी 2 गोलंदाज सध्या मला नावे आठवत नाहीत, मात्र ही घटना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडलेली आहे. मोहम्मद समीचं एक षटक मला आठवते. त्यामध्ये 7 वाईट आणि 4 चेंडू 9च्या रूपाने टाकलेले. तब्बल 17 नक्कीच चेंडू टाकले होते. मात्र या ठिकाणी तशी परिस्थिती घडलेली नाही. एक मोठं षटक होतं. यावेळी मात्र ऑन द ऑफच्या अंदाजाने गेलेला फटका चेंडू हलवत आहे, मात्र बाद नसणार आहे कारण चेंडू फ्रीट होता. नक्कीच फ्रीट कायम होता कारण 2 चेंडू 9च्या रूपाने टाकलेले होते. धावसंख्या झालेले होते 24. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा जन्मदिवसाचा 11 होतो. 24 एप्रिल 1973 मध्ये मित्रांनो सचिन तेंडुलकर सरांचा जन्म झाला होता आणि भिवंडी क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर आमच्या ठीक VIP कक्षाच्या खाली अजय भोईर आपण पाहू शकता. याने मात्र ऑन दी राईटच्या पद्धतीने खेळलेलं आहे. कवल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करता फलंदाजचा. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 निवडून होते ती 26. पुढे लावून घेण्याचा प्रयत्न बरोबर बॅटच्या मधोमध घेता आला होता. आणखीन एक फलंदाज होत होते धावबादच्या रूपाने.
तर आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे चेहवा कोण बी या संघाचा. मित्रांनो 28 फेब्रुवारी आजच्या दिवशी 1951 मध्ये इंडियाचा गोलंदाज करसन घावणे यांचा जन्म झाला होता. हा कपिल देवचा राईट हँड मॅन लेफ्ट हँड बॉलर होता. आजच्या दिवशी 1957 मध्ये न्यूझीलंडचा विकेट कीपर इयान स्मिथचा जन्म झाला होता आणि आजच्या दिवशी 1985 मध्ये इंग्लंडचा ऑलराऊंडर टिम ब्रेसमन याचा जन्म झाला होता. आज 3 खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जन्म झाला होता. आजच्या दिवशी 2010 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामधील T20 सामना टाय झाला होता आणि सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंड संघाने तो सामना जिंकला होता. यावेळी मात्र वेगळ्या अंदाजाने खेळलेला फटका होता. 1 धाव पूर्ण करता फलंदाज. आजच्या दिवशी 2007 मध्ये बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकिब उल हसन यांनी लहान वयात त्याचा कॅनडा संघविरुद्ध शतक ठोकण्याचा रेकॉर्ड केला होता. ज्यावेळी त्यांनी शतक ठोकलं होते तेव्हा त्याचे वय 19 वर्ष आणि 351 दिवसांचं होतं. यावेळी मात्र प्ले डाऊन होतोय फलंदाज आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय चेहवा कोण बी या संघाचा. याने वर्ल्ड कप मध्ये नेदरलँड संघाविरुद्ध विकेट हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड केला होता आणि आजच्या दिवशी 2014 मध्ये जो इंग्लंडचा फलंदाज ॲलन लॅम्ब याने आपला पहिलाच वन डे सामना वेस्ट इंडिजला खेळताना पहिल्याच वन डे सामन्यामध्ये पहिलं शतक झळकवण्याचा वर रेकॉर्ड केला होता. हे आजच्या दिवशी क्रिकेट जगतामध्ये घडलेल्या घडामोडी होत्या. आपण जो सामना होता चेहवा कोण बी विरुद्ध विकी स्पोर्ट्स कुक्षे या 2 संघादरम्यान. नानाने खाल्ल्याने प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतोय 27. नवीन फलंदाज निमित पाटील येतोय. कृपया वेळेच्या वापस सहकार्य करायचं आहे. सामना फलंदाज मंगेश. कारण यावेळी मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी आपण पाहू शकता. बेल्स किती लांब गेलेले आहे. क्रिकेटमध्ये पॅट्रिक पॅटरसन नावाचा गोलंदाज होता वेस्ट इंडिजचा. त्याने अशाच प्रकारे वेल्स उडवले होते आणि खूप दूरवरती वेल्स पडले गेले होते. मात्र या स्पर्धेचा आपण रेकॉर्ड पाहू शकतोय सुभाष धुमाल. 38 सर्कलच्या बाहेर बेल्स गेलेले आणि त्यावेळेला 38 सर्कलच्या बाहेरच बेल्स गेले होते. पॅट्रिक पॅटरसन कदाचित आपल्याला माहित नसेल, खूप वेगवान गोलंदाज होता वेस्ट इंडिजचा. आज्ञा वेताल म्हणून नावाने प्रसिद्ध होता. लास्ट ओव्हर प्रोग्रेस शेवटचं षटक मार्गस्थ आहे. यावेळी मात्र पंच आमच्याकडे वळतात. पंचांच्या समांतर धाव मिळते अवांतर वाटचूरपणे. धावसंख्या सिंगल एवढून होते ते 28. अवांतर धावा खूप दिल्या जातात. यावेळी मात्र पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्वात उंच गोलंदाज जर कुठला बघायचा झाला तर विक्रम निचर पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद इरफान याच्या नावे आहे, ज्याची उंची आहे 7 फूट 1 इंच. याआधी जर बघितलं तर जोएल गार्नर नावाचा जो गोलंदाज होता वेस्ट इंडिज, त्याची उंची होती 6 फूट 8 इंच. यावेळी मात्र चेंडूला टर्न केला जात आहे. बॅकवर्ड स्टोलेज क्षेत्रामध्ये डीप बघून षटक चेंडू फेक करतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला.
धावसंख्या होते 29. आपण 26व्या ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम पाहत आहोत. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन. उद्यापासून ही स्पर्धा दिवस रात्र खेळवली जाणार आहे. यावेळी मात्र डाऊन दी ग्राउंड चेंज ऑफ शिवाजी बारीक षटकार. दिशा फडकले जाते. दिशा चेंडू पंच आमच्याकडे बोलतात वाईटचा इशारा करतात. अति वेगाने चेंडू टाकताना कधी कधी गोलंदाज दिशा भरकटतात. त्याच प्रकारे स्वेल चेंडू आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज करण्याच्या मार्फत. धावसंख्या सिंगल निवडून होती ती 36. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका. मात्र त्याहीपेक्षा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. सुपर शॉपर आणि आकाश यांनी उत्कृष्ट झेल पकडलाय डीप स्क्वेअर लेगला. आणखीन एक फलंदाज बाद होत आहे चरबागुल या संघाचा. शशी येतोय कारण पुन्हा एकदा आपल्या बॉल मार्कवर. यावेळी मात्र मिस्टर फटका. चेंडू हवा होत आहे. चेंडू क्षेत्ररक्षक होतोय. झेल सोडला जातो. आयुष्मान भावचा आशीर्वाद देण्यात येतो फलंदाजाला. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती फलंदाजाकडे. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावफलकामध्ये बदल होत आहे. धावफलकात धावा दलगल्या जातात त्या 38. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण 38 आणि 39 धावांचा आव्हान ठेवलं जातं विकी स्पोर्ट्स कुक्षे या संघासमोर. ही आव्हानं कशा प्रकारे पार करेल विकी स्पोर्ट्स कुक्षे जेव्हा सामन्यात सुरुवात होईल तेव्हा समाजाच्या कक्षामध्ये निश्चितच बदल होणार आहे. मित्रांनो पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये जो सिटी क्रिकेटचा 12वा मेगावन सुरू आहे त्यामध्ये मराठा पंजाब संघाने पॉइंटर संघाला 4 गुंड्या चित करून अंतिम फेरीत धडक मारलेला आणि बाली ट्रॉफी मध्ये बॅक टू बॅक दुसऱ्यांदा धडक मारणारा मराठा पंजाब हा पहिला संघ ठरलेला आहे. मराठा पंजाब संघाला अकाउंट ओपन करण्याची संधी सिटी क्रिकेटमध्ये आता मिळालेली आहे. सिटी क्रिकेटचा जो विचार केला तर सिटी क्रिकेट मिळपली सरकार आपण पाहतोय धनेश 11 आणि महिंद्रा स्पोर्ट्स या दोन्ही संघाने प्रत्येकी 4 चषक पटकावले आहेत. त्यानंतर 2 नंबर जो येणार बोपारा संघ आहे 2 चषक पटकावलेला आणि 3 नंबर फायनल स्पोर्ट्स या संघाने 1 चषक पटकावलेला आहे. तर नाणेफेका केली जाते. नाणेफेकीसाठी सज्ज होते माझे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे. आई वज्रेश्वरी दिवा स्पोर्ट दिवा दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे आहे. आई वज्रेश्वरी निंबवली आणि दिवा स्पोर्ट दिवा. दोन्ही संघाचे कर्णधार आपण संपर्क साधायचा प्लीज. दिवा स्पोर्ट दिवा लवकर या. दिवा स्पोर्ट दिवा संघाचे कर्णधार आपण यायचे. आई वज्रेश्वरी निंबवली संघाचे कर्णधार हजर आहेत.
सामना सुरू करायचा पंच. टू सुभाष धुमाल. दोन्ही बंधू खेळपट्टीवर सलामीर बंटी आणि बबलू. पहिला चेंडू उलटा चेंडू फायदा उचलता येत नाही. एक चिकी रन्स पूर्ण करतात फलंदाज. चिकी रन्सने अकाउंट ओपन होत आहे विकेट स्पर्श कुक्षे या संघाचं. आपण जो सामना करतो विकेट स्पर्श कुक्षे विरुद्ध चेडोबाकोन बी या दोन संघादरम्यान या दोन्ही संघाने अग्रचषक चषक पिंपलास मध्ये फर्स्ट क्लास प्रदर्शन केलं होतं. हे निश्चितच पाटकाव होतं चेडोबाकोन बी या संघाने. मात्र सेमीफायनल पर्यंत धडक मारली होती त्या चषकामध्ये विकेट स्पोर्ट्स कुक्षे या संघाने. यावेळी मात्र गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न चेंडू होते. लॉंग शॉट शिमायची बार चौकार. यावेळी मात्र स्ट्रेट डावर बॅक ड्राईव्हचा फटका होता आणि मिसअंडरस्टँडिंग कॉलिंग केलं गेलं नव्हतं. परिणाम स्वरूप पहिला फलंदाज होतोय धावबादच्या रूपाने विकेट स्पोर्ट्स कुक्षे या संघाचा. विकेट स्पोर्ट्स कुक्षे संघाकडून मयूर येतोय तिसऱ्या क्रमांकावर वन डाऊन ला खेळण्यासाठी. आव्हान जर बघितलं आव्हान आहे ते 39 धावांचा. आज स्पर्धेमधील तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील सायंकाळच्या सत्रामधील सामना आपण पाहतोय विकेट स्पोर्ट्स कुक्षे आणि चेडोबाकोन बी या दोन बलाढ्य संघादरम्यान. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. मुंडरे यांकडनं गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी मात्र मिस्टर फटका आपण पाहतोय. मध्ये परतल्या नवीन फलंदाज पंकज येतोय. छोट्या चनीचा फलंदाज पूर्णपणे मदार असणारा मयूर आणि आता माझा पंकज या जोडीवर कारण दोन्ही सलामी स्वस्तामध्ये बाद होऊन पॅलू मध्ये परतले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे 5. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न सरळ चेंडू घुसतोय दुसऱ्याच्या हातामध्ये. पहिलाच फटका आपण पाहतोय रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजामार्फत. कुठलाही अंदाज बांधता आला नव्हता. शॉट सिलेक्शन साठी तुमची निवड खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. यावेळी पुन्हा एकदा जागून खेळण्याचा फटका प्रयत्न केला गेला होता आणि पूर्णपणे बीट होते फलंदाज. अशा प्रकारे चिकणे आपण पाहतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॉलफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा जोडल्या आहेत फक्त 5. आव्हान येते 39 धावांचा. 39 धावांचा आव्हानाचा पाठलाग करतोय विकेट स्पोर्ट्सचा कुक्षे हा संघ. दोन्ही सलामीला स्वस्तामध्ये बांधून पॅलूमध्ये परतलं होतं. बंटी याने एका चेंडूचा सामना केला होता फक्त 1 धावांचं योगदान दिलं होतं. बबलू याने 3 चेंडूंचा सामना केला होता आणि 4 धावांचं योगदान दिलं होतं.
दुसरं षटक नितेशचा आमच्या ज्या मंदिराचं टोक आहे त्या टोकाकडनं दुसरं षटक आणण्यासाठी गोलंदाजी मार्ग होते गोलंदाज सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. तुम्हाला 39 धावांचं जरी लक्ष असलं मात्र संदीप प्रकाश मैदानावर पडलेला आहे. सूर्यप्रकाश पूर्णपणे या ठिकाणी किरण सूर्याची नाही आहेत मैदानावर आणि नक्कीच ह्या 39 धावा करणंही तारेवरची कसरत असेल समोरच्या संघाला. आणि पहिला यावेळी मात्र चेंडूला भिरकवून दिलेला आहे. डिस्कल लेग अशी माझी षटकार. मयूर या षटकाराने आता मात्र धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या वाढून होते 11. 11 लॉस फॉर द 2 विकेट्स. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे बॅटचं चुंबन घेऊन जातो चेंडू यशाच्या हातामध्ये. आणखीन एक फलंदाज मत होतोय. फलंदाज चेतन जातोय खेळपॉडवर खेळण्यासाठी. चेतन ही चांगला फलंदाज आहे मात्र या सिच्युएशन मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय यावर सर्व काही डिपेंड असणार. कारण कूल क्लायमेट आहे आणि संघ अडचणीत सापडेल. मॅन ऑफ क्रायसिस संकट मोचकची भूमिका अदा करावी लागेल फलंदाज चेतन यास 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. यावेळी मात्र चेंडूला लॉक केले. लॉक फटका चांगला प्रयत्न केला गेला होता. अतिशय उत्कृष्ट प्रयत्न मात्र चौकार ओढू शकला नाही. या चौकारून धावसंख्या वाढते. धावसंख्या ओढून होते 15. बघितलं तर षटकाराने अकाउंट ओपन करणारा 30वा फलंदाज बनला होता या स्पर्धेमधील आणि चेतन हा चौकाराने खाते उघडणारा 38वा फलंदाज बनतोय. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला लॉक केलेला आहे. लॉकचा फटका सरळ चेंडू जाते वाईड ऑफ लॉंग अंश माझी षटकार. विकेट कुक्ष संघाचा चेतन
आता मात्र अशीची किरण आपल्याला पाहायला मिळते. चेतन याच्या मार्फत या षटकाने धावसंख्या मुसंडीमध्ये धावसंख्या बरोबर होते ते 21 लॉस फॉर द 3 विकेट्स. चेतन मात्र चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. अडचणीला सापडलेला असताना चेतन आपल्या संघासाठी संकट मोचकाची मॅन ऑफ क्रायसिसची भूमिका अदा करताना 2 चेंडूवर तब्बल 10 धावा आतापर्यंत वसूल केलेल्या आहेत. श्याम पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क झाला नव्हता. चेंडू सरळ जातो निर्धाव रूपाने एक्स्ट्राच्या हातामध्ये. अजूनही सामना संपलेला नाही, कारण चेतन जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत निश्चितच विकी स्पोर्ट्स कुक्षे संघाला आशा असणार आहे. सास आहे तो आस आहे असं म्हटलं जात आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा भिरकावलेले होते बॅकवर्ड्स केले त्याची माझी षटकार. आता मात्र आव्हान सोपं झालेलं आहे, कारण आता धावफलकावर धावा टाकल्या त्या 27 आणि उर्वरित 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. पाहूया या धावा कशा प्रकारे पार करतोय विकी स्पोर्ट्स कुक्षे. आज की शाम किस टीम के नाम. काय घडतंय काय बिघडतंय, कुठल्या संघाची तो हार आणि कुठल्या संघाचा होतोय जय जयकार. मॅच की अगली गाणी सुनते ज्ञानेश्वर चिकने की जुबानी. धन्यवाद सुभाष धुमाल. तर 2 षटकानंतर आपण पाहतोय धावसंख्या झालेले 27. टार्गेट जे 39 धावांचं आहे आणि अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. बॉल टू रन असं इक्वेशन आहे. मात्र समोर फलंदाज आहे पंकजने आतापर्यंत 2 चेंडू डॉट खेळून काढलेले आहेत. मात्र नॉन स्ट्राईक एंडला असलेला चेतन चांगली फलंदाजी करतोय. 2 षटकार मारलेले आहेत, 1 चौकार मारलेला आहे. मात्र 3रा चेंडू डॉट खेळून काढतोय. आपल्या संघासाठी थोडीशी नक्कीच निराशाजनक फलंदाजी करताना पंकज 3 चेंडू डॉट खेळून काढलेले आहेत. गोलंदाज परेश चांगली सुरुवात करतो आपल्या गोलंदाजीची. मात्र चेंडूला प्लेक केलेला आहे. नक्कीच मिडॉन चेंडू लॉंगॉन सीमारेषेकडे जातो. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सरळ लॉंगॉन सीमारेषेवर जाऊन जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जातंय फलंदाजाला 2 धावाने आपलं खातं खोलण्याची संधी मिळते. पंकज 2 धावाने मात्र संघाच्या धावसंख्येला नेतोय 29 वर. 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता. प्रमोद पाटील एक्सपर्ट स्कोरर. यावेळी मात्र बॅकफुटवर जाऊन चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गली क्षेत्राचा क्षेत्ररक्षण थोडीशी चूक करतोय. 2री धाव घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र फलंदाजाची चूक. यावेळी मात्र नक्कीच चेंडूला पॉइंट दिशेकडे कट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडू बॅटच्या व्यवस्थित पट्ट्यात येत नाहीये. 1 धाव मिळते. आजच्या दिवसातील हा महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय. चिरोबा कोण विरुद्ध विकी स्पोर्ट कुक्से या 2 संघामध्ये. 39 धावांचं लक्ष्य विकी स्पोर्ट कुक्से संघासमोर. यावेळी मात्र हलकेच चेंडूला फक्त ड्राईव्ह केलेला आहे.
आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकार. अप्रतिम फटका मारतो, क्लास फटका होता. 39वा फलंदाज चौकाराने आपलं खातं खोलतोय करण. पुन्हा एकदा त्याच प्रकारे केलेला फटका एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे चेंडू सरसावतोय. जोपर्यंत मात्र फेक केली जाते 2 धावा पूर्ण. अशा प्रकारे या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 37 वर. 2 धावांची आवश्यकता आहे फक्त. मात्र षटक शेवटचं असेल. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. करणचे रनिंग बिटवीन द विकेट अतिशय उत्तम आहे. चिते की जैसे भागताय. आणि त्यांचे सहकारी आमच्या समालोचन कक्षामध्ये बसलेले आहेत. ते सांगतात की धावून ते कधी कधी ससा पकडतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पाहायचंय काय घडलंय. आणि या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय फलंदाज बाद. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. धावसंख्या झालेली 37. 2 धावांची अजूनही आवश्यकता. 5 चेंडू आणि 2 धावा. याला मात्र मिडॉनला चेंडू आणि याचबरोबर बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. धावबाद झालेला फलंदाज. दिवसात आपण शेवटचा सामना पाहिला. विकी स्पोर्ट कुकसे विरुद्ध चेरोवा कोणबी. अतिशय चांगला सामना झाला होता. मात्र अंतिम क्षणामध्ये विकी स्पोर्ट कुकसे संघाने चेरोवा कोणबी संघाला आता तिसरा उलटफेर आपण पाहतोय. पहिला उलटफेर झाला होता बांद्रा मारुती काल्हेर संघाला.
कान्हाई पाहे संघाने पराभूत केलं होतं. त्यानंतर बालगोपाल सरवली पाडा संघाला हिंदवी प्रतिष्ठान कालेर संघाने पराभूत केलं होतं आणि त्यानंतर विकीस्पोर्ट कुकसे संघाने आपण पाहतो चेरोबा कोण बी या संघाला पराभूत केलेलं आहे. तर उद्या नक्कीच ठीक दुपारी 12 वाजता या शेड्यूलला प्रारंभ होणार आहे. उद्या डे नाईटचे सामने आपण पाहणार आहोत. उद्या खऱ्या अर्थाने या स्पर्धेला रंग चढणार आहे. नक्कीच सर्वांना उद्याच्या दिवसासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन तसेच मराठा पंजाब या संघाला अंतिम सामन्यासाठी योगेजी भोईर साहेब तसेच शेळमाता वर्ल्ड संघाला हार्दिक शुभेच्छा देऊन आज या दिवसाचा हा खेळ संपला असं मी ज्ञानेश्वर चिकणे माझ्या सोबत प्रमोद पाटील सुभाष धुमाल आणि मोरे सर यांच्या वतीनं जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.